आपण लोणच्याची पूर्वतयारी कशी करायची आणि लोणचे करताना कशाप्रकारे कोणकोणती काळजी घ्यायची हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। सर्वप्रथम मी इथे कैऱ्या आणलेल्या आहेत आणि कैऱ्या ह्या अशा प्रकारच्या टणक वगैरे हव्या। सर्वप्रथम कैरी ही कशी असावी हेच महत्त्वाचं आहे। कैरी ही छान स्वच्छ जाड आणि पांढरी शुभ्र हवी। कुठल्याही प्रकारे पिवळी वगैरे झालेली कैरी जर असेल तर सर्व लोणचं आपलं खराब होतं आणि दुसऱ्याही कैरींना ती कैरी खराब करते। तर हे सर्व धुवून घ्यायचं आणि नंतर याला छान झरट ठेवायचं। पूर्ण कैऱ्या ह्या स्वच्छ करून अशा प्रकारे छान धुवून मस्तपैकी कोरड्या करायला ठेवायच्या आहेत। कोरड्या झाल्यानंतर दुसरी स्टेप जी आहे ती आहे याला सुकल्यानंतर सर्व बाजूनी मीठ आणि हळद लावायचं। तर ह्या सर्व कैऱ्या सुकल्यानंतरच छान मोकळ्या कोरड्या झाल्यानंतरच आपल्याला हळद आणि मीठ लावायचं आहे। तर त्यासाठी ते हळद आणि मीठ अशा प्रकारे आपल्याला लावून याला रात्रभर ठेवावं लागतं आणि त्यानंतर ह्या छान मिठामध्ये आणि हळदीमध्ये मुरतात। ह्या मुरल्यामुळे काय होतं की याचं जे वरचं कवच आहे ते छान हळद आणि मीठमुळे चांगलं पॅक होऊन जातं आणि कडकपणा त्याला येतो, टाईटनेस एक निर्माण होतं आणि हळद आणि मीठमुळे याची जी चव येते तीही छान येते। हे बघा, याला रात्रभर झाकून ठेवल्यानंतर अशा प्रकारे पाणी सुटतं। हे दुसऱ्या दिवशी होतं आणि लोणचं बनवताना 3 ते 4 दिवसाचा सहज कालावधी जातो, कारण की त्यानंतर मसाले बनवायचे आणि सर्व मसाल्यांमध्ये फोडीमध्ये ते मुरल्यानंतरच ते भरणीमध्ये भरायचं। त्यासाठी ही सर्व प्रोसेस आपल्याला करावी लागते। आता ह्या सर्व पुन्हा कैऱ्या आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे मीठ आणि हळदीचं। हे बघा, सर्व बाजूनी हळद आणि मीठ लागलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे याला सुकवत ठेवावं लागतं। मसाले बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे मसाले घ्यावे लागतात। हे सर्व मसाले मी मसाल्याचा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा पुन्हा मेन्शन करणारच आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व ठेवल्यानंतर असा मसाला आपला तयार होतो। हा मसाला कसा बनवला याचाही व्हिडिओ येणार आहे। आता आपण बरणी तयार करायला घेऊया। लोणचे भरण्या अगोदर बरणी कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत। तर बरणीला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं। धुतल्यानंतरच याला आपल्याला छान कोरडंसुद्धा करायचं आहे। तर मी अशा प्रकारे आतून बाहेरून छान स्वच्छ धुवून घेतली। आता ही जी बरणी आहे तिला आपण कोरडं करून उन्हात ठेवूया। उन्हात ठेवल्यानंतर सर्व बाजूने याला ऊन लागायला हवं। त्यानंतर लवंग, मिरे आणि हिंग घेतलेलं आहे ते छान ताव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे भाजल्यामुळे काय होतं की आपल्या बरणीला छान अशी एक वाफ मिळते। यावर अशी बरणी उलटी करायची आणि 30 सेकंदसाठी ठेवायची। त्यानंतर बरणी काढून घ्यायची। हे बघा, यामध्ये छान वाफ गेलेली आहे। बरणी छान थंड होऊ द्यायची, आतमध्ये मीठ टाकायचं, त्यानंतरच लोणचं आपल्याला भरायला घ्यायचं। यामुळे काय होतं की आपल्याला आपलं लोणचं टिकवण्यासाठी मदत होते आणि कुठल्याही प्रकारे आपलं लोणचं खराब होत नाही। अशा प्रकारे हे लोणचं आपण यामध्ये भरू शकतो। त्यानंतर हा मसाला आता आपण बनवायचा कसा किंवा याचा व्हिडिओ नक्कीच मी आता तुम्हाला शेअर करेल। तर याचीसुद्धा एक प्रोसेस असते। यालासुद्धा बराच वेळ लागतो, कारण की सर्व मसाले करायला वेळ लागतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ नक्की येईल। थँक्यू।